मित्रांनो, बोली या मालिकेच्या आजच्या भागात त्या अपघातानंतर घरातील सर्वजण अंकुशची काळजी करत असतात. तर अंकुश त्यांना समजावून सांगत असतो की तो फक्त एक साधा अपघात होता. तेवढ्यात अबोली मागून बोलते की नाही सर, तो फक्त ॲक्सिडेंट नव्हता. तर रमा तिला विचारते ॲक्सिडेंट नव्हता म्हणजे? तर अबोली सांगते म्हणजे गाडीतील त्या माणसाने मुद्दाम सरांना मारायचा प्रयत्न केला होता. तर रमा अबोलीला बोलते की काय वेड्यासारखं बोलतेस तू? तर अबोली म्हणते नाही आई, खरं सांगते, त्या माणसाला अंकुश सरांनाच मारायचंच होतं. तर हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर अबोली सांगते हो, पण त्याचा प्रयत्न हुकला आणि शरदरावांना धडक बसली. तर अंकुश अबोलीला बोलतो झाली परत तुझी सुरुवात, कशाला घाबरवतेस त्यांना? तर अबोली बोलते नाही सर, मी घाबरवत नाही आहे आणि मला असं वाटतंय की हे सगळं ना प्रतापरावानेच घडून आणलंय. हे ऐकून रमा अबोलीवरच ओरडते व तिला बोलते हिम्मत कशी झाली ग तुझ्या वडिलांची? हात धुवून मागे लागलेत आमच्या, शांतपणे जगून देत नाही. व बोलते काय ग, तुझ्या वडिलांना देखील मुलगा आहे ना, तर ते दुसऱ्याच्या मुलाशी असं कसं वागू शकतात? व सांगते जे माझ्या मुलाला त्रास देतील ना, त्यांच्या मुलाला देखील यातना भोगावे लागतील. तर अबोली बोलते आई, माझ्या भावाची यात खरंच काही चूक नाही आहे. तर रमा विचारते मग माझ्या मुलाची चूक आहे का ग? म्हणजे तुझा भाऊ महत्वाचा आणि माझा मुलगा नाही? तर आजी रमाला शांत करते व अंकुशही बोलतो की रमा, या सगळ्यामध्ये अबोलीची खरंच काही चूक नाही आहे ग. इनफॅक्ट हे सगळं सांगण्यासाठी अबोली पोलीस स्टेशनमध्ये देखील आली होती. तरीही रमा कोणाचंच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते व अंकुशला बोलते मला माझ्या मुलाचा जीव महत्वाचा आहे, म्हणून तू आजपासून घरातूनच काम करायचं. तर आजी आणि अंकुश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ती काहीही ऐकून न घेता तिथून निघून जाते. तर रात्री प्रतापरावांच्या घरी प्रतापराव एका माणसाची कॉलर पकडतो व विचारतो तो अंकुश शिंदे जिवंत कसा काय राहिला? त्याच्या मरणाची बातमी हवी होती आणि तो माणूस पाठवलेला तो देखील पकडला गेला. त्यांनी आमचं नाव घेतलं तर तो माणूस बोलतो नाही साहेब, तुमचं नाव कुठेही येणार नाही. तर प्रतापराव सांगतात अंकुश जर जिवंत राहिला तर तो एखादा नवीन पुरावा गोळा करेल आणि आमचं लायसन्स जप्त करेल. लवकरात लवकर त्याचा काटा काढला पाहिजे. तर दुसरीकडे अबोली बाप्पाच्या पाया पडत असते. तितके तिथे अंकुश येतो व मगाशी घडलेल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागतो. तर अबोली त्याला बोलते सर, तुम्ही सॉरी नका बोलू. आई जे काही बोलल्या ते एका अर्थी बरोबरच होतं. तुमच्यासाठी जसं तुमची खाकी जीवन आहे तसंच आईसाठी तुम्ही आणि कोणतीही आई आपल्या मुलासाठी असंच वागली असती. तर तुम्ही काळजी नका करू, मी वाईट वाटून नाही घेतलंय. तर अंकुश तिला समजून घेण्याबद्दल थँक्स बोलतो व म्हणतो मला आणखी एका गोष्टीसाठी तुला थँक्यू बोलायचंय. तू पोलीस स्टेशनच्या बाहेर ज्या प्रकारे येऊन तू आमचा जीव वाचवला त्याच. आणि विचारतो पण तू अशा पद्धतीने अचानक कशी काय धावत आली? तर अबोली सांगते मला प्रिन्सचा कॉल आलेला, त्यानेच मला सांगितलं की आज तुमच्यावर हल्ला होणार आहे. व बोलते आणि मला असं वाटतं की प्रतापरावानेच तुम्हाला मारायला तो माणूस पाठवलेला. तर अंकुश बोलतो पण तो तर दारू पिऊन गाडी चालवत होता. व बोलता बोलता थांबतो व त्याला हवालदाराचं बोलणं आठवतं की याच्या पोटात कमी आणि कपड्यावरच दारू जास्त सांडली आहे. तर अबोली म्हणते सर, कसला एवढा विचार करतात? तर अंकुश बोलतो काही नाही व तिथून जायला निघतो. तर अबोली सांगते सर, आणखीन एक काम होतं तुमच्याकडे. व देवापुढे ठेवलेला एक धागा घेते व सांगते हा धागा घेऊन मी तुमच्याकडेच येणार होते, हा धागा तुमचं रक्षण करेल. तर अंकुश सांगतो अबोली, माझा या गोष्टींवर विश्वास नाही आहे. तर अबोली सांगते सर प्लीज माझ्यासाठी. व बोलते आधी तुमचा माझ्यावर देखील विश्वास नव्हता ना, आता हळूहळू बसायला लागलाय. तर अबोली त्याला विनंती करते. तर अंकुशही तयार होतो व तो धागा त्याला द्यायला सांगतो. तर अबोली बोलते नाही सर, आई सांगते की हा धागा जो व्यक्ती देवापुढे ठेवतो त्यानेच हा बांधायचा असतो. तर अंकुश हात पुढे करतो. तर अबोली सांगते हातात नाही सर, तो कमरेला बांधायचा असतो. तर अंकुश बोलतो पण असं का? तर अबोली सांगते की आई बोलते. तर अंकुश ठीक आहे बोलून तिला बांधायला सांगतो. तर अबोली त्याला टी शर्ट वरती करायला सांगते व त्याच्या कमरेला तो धागा बांधते. तर काही क्षणांसाठी ते एकमेकांकडे बघत राहतात. तर अंकुश बोलतो झालं? तर अबोली हो बोलते. तर अंकुश तिथून निघून जातो. तर दुसरीकडे शरद नीताला सांगत असतो की तो प्रतापराव अंकुशच्या जीवावरच उठलाय, तरीही त्याला काहीच वाटत नाही. कधीतरी एखादी गोळी येईल आणि जीव घेईल त्याचा, तरी अंकुशला त्याचा काहीच फरक पडत नाही आहे. तर नीता सांगते अहो तो डेरिंगबाजच आहे, तुमच्यासारखा असता तर टिकला असता का पोलिसात? तर शरद बोलतो नीता, मी देखील पोलिसात आता असलो असतो, पण उंचीमुळे मार खाल्ला, नाहीतर आज माझ्या डोक्यावरती कर्ज नाही तर हॅट असती. तर नीता बोलते बरं झालं असतं ना, मग तुम्ही घरी येताना नोटांचे बंडल आणले असते, नाहीतर एखादं पोलीस स्टेशनच तुमच्या नावावर करून घेतलं असतं.
तर शरद कपाळाला हातच मारतो व बोलतो, पण बरं झालं मी नाही आहे ते. इथे स्वतःच्या जीवावर उदार राहून काम करायला लागतं. तर नीता बोलते, गप्पा बसा हो तुम्ही. ते अंकुशची कसली काळजी करते? त्याला जायचं तर जाईल वर, नशीब बलवत तर असेल तर राहील, पण त्या अंकुशमुळे तुम्हाला काही झालं असतं तर. व बोलते, जी अंकुशच्या लफड्यांमुळे आपण नको अडकायला आणि त्यासाठी ना काहीतरी केलं पाहिजे. तर रात्री रमाला झोप लागत नसते. तिला सतत अबोलीचं बोलणं आठवत असतं. अंकुशच्या जीवाला धोका आहे यासाठी ती खूप अस्वस्थ असते. तर ती अंकुशकडे जाते व त्याच्या डोक्यावरून हात फिरवते व बोलते, माझ्या मुलाला असं संकटात नाही टाकू शकत मी. मला काहीतरी केलं पाहिजे. व ती कोणाला तरी फोन लावते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी हवालदार कदम अंकुशच्या चाळीत येतात. तर अंकुश व काका त्याला विचारतात, कदम आज सकाळी सकाळी इथे कसं? तर कदम सांगतात, माने साहेबांनी आज तुम्हाला आणि अबोली मॅडमला दोघांनाही एकत्र पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय. तर अंकुश बोलतो, अबोली पण कशासाठी? तर कदम सांगतात, नक्की काही माहीत नाही, पण अबोली मॅडमला पोलीस स्टेशनला बोलवलंय एवढं नक्की. तर अंकुश म्हणतो, ठीक आहे तू हो पुढे, मी घेऊन येतो तिला. तर दुसरीकडे नीता प्रतापरावांच्या घरी आलेली असते व त्यांना बोलते, असं कसं वागू शकतात हो तुम्ही? माणूस आहात की हैवान? माझ्या नवऱ्याला कसं काय उडवू शकतात तुम्ही? तर प्रतापराव बोलतात, आवाज खाली. तुझ्या नवऱ्याला नाही तर अंकुशला मारायचं होतं. तर नीता बोलते, अच्छा म्हणजे ती गाडी तुम्ही पाठवली होती तर. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये माने सर अबोलीला विचारतात, अबोली फोन कधी व कोणी केला होता? तर अबोली सांगते, प्रिन्स म्हणजेच माझ्या भावाने केला होता व त्याने सांगितलं की अंकुश सरांच्या जीवाला धोका आहे. मग सर विचारतात, त्यांनी हल्ला कधी व कसा होणार ते सांगितलं होतं का? तर अबोली नाही म्हणून सांगते. तर माने सर अंकुशला प्रिन्सला बोलवायला सांगतात. तर अबोली बोलते, प्लीज सर त्याला काही त्रास होईल असं काही करू नका. तर माने सर बोलतात, अबोली तो लहान आहे याची जाणीव आहे आम्हाला. तर दुसरीकडे नीता प्रतापरावांना सांगते की अंकुशचा तुम्हाला जे काही करायचंय ते करा, कारण तो माझा सावत्रच भाऊ आहे आणि त्यासाठी हवी तर मी तुमची मदत करेन. तसंही भावनाबाईंना आजपर्यंत मीच तर मदत केली, फक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला काहीही करू नका. तर प्रतापराव सांगतात, ठीक आहे, जशी तू भावना एरेला मदत केली तशीच तुम्ही माझी पण मदत करा आणि त्यासाठी तुम्हाला मी जे हवे ते देईन. तर नीता सांगते, तसं फार काही नको मला, फक्त मी ज्या घरात पाहुण्यासारखी राहते ते घर माझ्या नावावर करा. तर प्रतापराव सांगतात, तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन, फक्त आमचं एक काम करायचं. तर नीता विचारते, नेमकं काय करायचं? तर प्रतापराव सांगतात, वेळ आली की सांगेन. व बोलतात, आता फक्त अंकुशच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवायचं. तर नीता सांगते, तुम्ही काही काळजी करू नका, त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवू. तर इथे प्रिन्स पोलीस स्टेशन मध्ये येतो. तर सर त्याला विचारतात, प्रिन्स तू तुझ्या बाबांना फोनवर बोलताना नेमकं काय ऐकलंस? तर प्रिन्स सांगतो, ते त्यांचे सगळे बिझनेस बंद पडतील म्हणून जिजूंच्या नावाने संतापलेले होते. तर सर त्याला विचारतात, हे बघ घाबरू नकोस, तुला हे पक्का आठवते का? प्रतापराव फोनवर बोलत होते की अंकुश शिंदेचा जीव घ्यायला, आणि असं तू तुझ्या ताईला फोन करून सांगितलेलं का? तर प्रिन्स सांगतो, मी असं काहीच बोललो नाही. तर अबोली आणि अंकुशला धक्काच बसतो. तर सर त्याला परत विचारतात की तू असं कधीच काही बोलला नाही का? तर प्रिन्स नाही म्हणून सांगतो. तर अंकुश मनात विचार करतो, प्रिन्स जे बोलतोय त्यावर ठाम का नाही वाटत आहे. तर अबोली देखील मनात विचार करत असते की प्रिन्स खोटं का बोलतोय, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर सर प्रिन्सला प्रश्न विचारत असतात व त्याला बोलतात, तू एकदा डोक्यावर ताण देऊन विचार कर, तू ताईला काहीच फोन करून नाही सांगितलं का? व त्याला सांगतात, तुझा खरं बोलणं तुझ्या ताईला आणि जिजूला मदत करेल. तर प्रिन्स विचार करत असतो. तितक्यात अबोली बोलते, सर प्लीज त्याला तुम्ही फोर्स नका करू, कदाचित माझंच काहीतरी गैरसमज झाला असेल, त्यांनी मला असं काहीच नाही सांगितलं असेल. व विचारते, हो ना प्रिन्स, बरोबर आहे ना? तर प्रिन्स नजर चुरवतो. तर अबोली सरांना सांगते, सर प्लीज त्याला घरी जाऊ द्या. तर सर शिंदेला प्रिन्सला घरी सोडायला सांगतात. तर अबोली त्याला काळजी घ्यायला सांगते. त्यानंतर सर अंकुशला बोलतात की काय चाललंय अंकुश? तुझ्या मिसेस सांगतात की त्यांच्या भावाला सगळं माहिती आहे. तो सांगतो की मला काहीच माहिती नाही. तर अबोली सांगते, मला अंदाज आलाय सर, म्हणजे मला असं वाटतंय की प्रिन्स आता जे काही बोलला ते दबावाखाली येऊन बोलला. कदाचित मला असं वाटते की प्रतापरावांनी प्रिन्सला धमकी दिली आहे. तर अंकुश देखील बोलतो, हो सर, प्रतापराव स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात आणि जो माणूस स्वतःच्या मुलाला सोडत नाही तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. व बोलतो, सर काहीतरी गडबड नक्कीच आहे. तर पुढील भागात सर अंकुशला सांगतात, तुझ्या जीवाला धोका आहे अंकुश, त्यामुळे सेक्शन 36 शिवाय काही पर्याय नाही. तर अबोली बोलते, म्हणजे काही दिवस सरांना अज्ञात राहावं लागणार.
तर सर हो म्हणून सांगतात. त्यानंतर अबोली अंकुशला बोलते, सर फक्त 18 दिवस राहिलेत माझे या घरात, त्याआधी मला भेटाल ना? तर अंकुश अबोलीचा हात हातात घेतो व सांगतो नक्की भेटेल. तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.